आपुल्या शब्दाने तू मला वर करतो, तू माझा देव मुक्तिदाता. आपुल्या शब्दाने तू मला वर करतो, तू माझा देव मुक्तिदाता. आपणास माहित आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला. बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली. किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना या संकटातून सोडवले. आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे. चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया. झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया. हालेलुया 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हालेलुया शब्दाचा अर्थ आहे परमेश्वराची स्तुती हो, देवाचा महिमा हो. आता आपण गाणी घेणार आहोत, म्हणून सर्वांनी गाण्यामध्ये टाळ्या वाजवून भाग घ्यायचा आहे. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 49, विजय तुतारी फुंकीन मी. गीत क्रमांक 49, विजय तुतारी फुंकीन मी. विजय तुतारी फुंकीन मी, गीत प्रभूचे गाईन मी. विजय तुतारी फुंकीन मी, गीत प्रभूचे गाईन मी. घोडानिक घोडे स्वार सागरात उलटून दिले. घोडानिक घोडे स्वार सागरात उलटून दिले. बलमाचे प्रभू स्तोत्र विषय तो मजला प्रभुने तारियले. विजय तुतारी फुंकीन मी, गीत प्रभूचे गाईन मी. विजय तुतारी फुंकीन मी, गीत प्रभूचे गाईन मी. हाची माझा देवतयाचे स्तोत्र गीत मी गाईन. हाची माझा देवतयाचे स्तोत्र गीत मी गाईन. हाची माझा देव पित्याचा त्याचा महिमा वर्णीन. विजय तुतारी फुंकीन मी, गीत प्रभूचे गाईन मी. विजय तुतारी फुंकीन मी, गीत प्रभूचे गाईन मी. वीररणीचा परमेश्वर हा प्रभू हे त्याचे नाम असे. वीररणीचा परमेश्वर हा प्रभू हे त्याचे नाम असे. फारोचे रथ त्याची सेना सागरात तो बुडवितसे. विजय तुतारी फुंकीन मी, गीत प्रभूचे गाईन मी. विजय तुतारी फुंकीन मी, गीत प्रभूचे गाईन मी. सेनापती फारोचे निवडक लाल समुद्री बुडविले. सेनापती फारोचे निवडक लाल समुद्री बुडविले. जलाशयाने गिळले त्यांना पाषाणा समतळी गेले. विजय तुतारी फुंकीन मी, गीत प्रभूचे गाईन मी. विजय तुतारी फुंकीन मी, गीत प्रभूचे गाईन मी. हात प्रतापी उजवा प्रभूचा पराक्रमाला गाजवितो. हात प्रतापी उजवा प्रभूचा पराक्रमाला गाजवितो. विमोड करीतो वैरांचा तू. विजय गीत मी तव गातो. विजय तुतारी फुंकीन मी, गीत प्रभू
प्रभूचे गाईन मी विजय तुतारी फुंकीन मी गीत प्रभूचे गाईन मी गीत प्रभूचे गाईन मी गीत प्रभूचे गाईन मी हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 गीत क्रमांक 42 स्वर्गाच्या राज्यात गीत क्रमांक 42 स्वर्गाच्या राज्यात स्वर्गाच्या राज्यात मी चाललो तारणाच्या होडीत तारणाच्या होडीत स्वर्गाच्या राज्यात मी चाललो तारणाच्या होडीत तारणाच्या होडीत तेथे मी पाहिन नोहाला दारू पण तेथे नसणार तेथे मी पाहिन नोहाला दारू पण तेथे नसणार योना तेथे असणार मासा तेथे नसणार योना तेथे असणार मासा तेथे नसणार स्वर्गाच्या वैभवी राजा स्वर्गाच्या वैभवी राजा स्वर्गाच्या राज्यात मी चाललो तारणाच्या होडीत तारणाच्या होडीत स्वर्गाच्या राज्यात मी चाललो तारणाच्या होडीत तारणाच्या होडीत पाण्यावर चालणाऱ्या येशूला पाहिन तेथे प्रेमाने पाण्यावर चालणाऱ्या येशूला पाहिन तेथे प्रेमाने त्याच्यामध्ये बसणार आनंद किती होणार त्याच्यामध्ये बसणार आनंद किती होणार स्वर्गाच्या वैभवी राजा स्वर्गाच्या वैभवी राजा स्वर्गाच्या राज्यात मी चाललो तारणाच्या होडीत तारणाच्या होडीत 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 तारणाच्या होडीत तारणाच्या होडीत तारणाच्या होडीत तारणाच्या होडीत हालेलुया 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 गीत क्रमांक 4 स्तुती आराधना गीत क्रमांक 4 स्तुति आराधना स्तुति आराधना ऊपर जाती है आशीष लेकर नीचे आती है स्तुति आराधना ऊपर जाती है आशीष लेकर नीचे आती है प्रभु हमारा कितना महान देखो हमसे करता है प्यार प्रभु हमारा कितना महान देखो हमसे करता है प्यार हालेलुया 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 विनती और प्रार्थना ऊपर जाती है उत्तर लेकर नीचे आती है विनती और प्रार्थना ऊपर जाती है उत्तर लेकर नीचे आती है प्रभु हमारा कितना महान देखो हमसे करता है प्यार प्रभु हमारा कितना महान देखो हमसे करता है प्यार हालेलुया 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 सियोन में स्तुति तेरी बाट ज्योति है धन्यवाद करना उसकी महिमा होती है सियोन में स्तुति तेरी बाट ज्योति है धन्यवाद करना उसकी महिमा होती है प्रभु हमारा कितना महान देखो हमसे करता है प्यार प्रभु हमारा कितना महान देखो हमसे करता है प्यार हालेलुया 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 स्तुति आराधना ऊपर जाती है आशीष लेकर नीचे आती है
स्तुति आराधना उपजाती है, आशीष लेकर नीचे आती है। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया 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 हालेलुया। गीत क्रमांक 58 गान करा जय गान करा। गीत क्रमांक 58 गान करा जय गान करा। गान करा जय गान करा, प्रभु राजाचा मान करा। गान करा जय गान करा, प्रभु राजाचा मान करा। उधळा कुसुमे विजयाची, गाणी गानंदाची। उधळा कुसुमे विजयाची, गाणी गानंदाची। प्रभुचा महिमा दिगंबरा, प्रभु प्रशंसा नित्य करा। गान करा जय गान करा, प्रभु राजाचा मान करा। गान करा जय गान करा, प्रभु राजाचा मान करा। ईश नामे त्याचे येणे, धन्य धन्य त्याला म्हणणे। ईश नामे त्याचे येणे, धन्य धन्य त्याला म्हणणे। पुत्र से दाविदाचा, राजा तो इस्रायलचा। गान करा जय गान करा, प्रभु राजाचा मान करा। गान करा जय गान करा, प्रभु राजाचा मान करा। येशू राजा प्रभु राजा, मुक्ती राजा ख्रिस्त राजा। येशू राजा प्रभु राजा, मुक्ती राजा ख्रिस्त राजा। प्रभुचे गौरव गान करा, प्रभुचा नित्य सन्मान करा। गान करा जय गान करा, प्रभु राजाचा मान करा। गान करा जय गान करा, प्रभु राजाचा मान करा। गान करा जय गान करा, प्रभु राजाचा मान करा। प्रभु राजाचा मान करा, प्रभु राजाचा मान करा। हालेलुया 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 हालेलुया। गीत क्रमांक 57 मानवाच्या उद्धारा। गीत क्रमांक 57 मानवाच्या उद्धारा। मानवाच्या उद्धारा, प्रभु दयेच्या सागरा। मानवाच्या उद्धारा, प्रभु दयेच्या सागरा। पतित मानवा तारायाला, पतित मानवा तारायाला। भूवरी तू अवतरला, भूवरी तू अवतरला। कृषी मरुणी प्राण दिदला, कृषी मरुणी प्राण दिदला। तारियले तू जगताला, मानवाच्या उतारा। प्रभु दयेच्या सागरा, मानवाच्या उद्धारा। प्रभु दयेच्या सागरा। प्रभु ख्रिस्ताच्या बलिदानाने, प्रभु ख्रिस्ताच्या बलिदानाने। अमातारिले रक्ताने, अमातारिले रक्ताने। राज्य मोडिले सैतानाचे, राज्य मोडिले सैतानाचे। द्वार उघडिले स्वर्गीचे, मानवाच्या उद्धारा। प्रभु दयेच्या सागरा, मानवाच्या उद्धारा। प्रभु दयेच्या सागरा, मानवाच्या उद्धारा।
उद्धारा प्रभु दयेच्या सागरा प्रभु दयेच्या सागरा प्रभु दयेच्या सागरा हालेलुया 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 हालेलुया. माझ्या प्रिय भाव बहिणींनो, आता मी त्या प्रेम परमेश्वराची नाचून गाऊन स्तुती करणार आहोत. मग सर्वांनी जागेवरती उभं राहायचं आहे. माझ्या प्रिय भाव बहिणींनो, त्या जिवंत परमेश्वराची सर्वांनी नाचून गाऊन स्तुती करायची आणि गाण्यामध्ये भाग घ्यायचा आहे. हालेलुया 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 हालेलुया. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंद नाचून गाऊया गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंद नाचून गाऊया गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंद नाचून गाऊया गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंद नाचून गाऊया हालेलुया 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 हालेलुया. येशूची प्रीती किती महान माझ्या पापांसाठी केले बलिदान 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 हालेलुया 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 हालेलुया. येशूचे रक्त किती महान पापाच्या गाचेतून सोडविते 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 हालेलुया 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 हालेलुया. येशूचे सामर्थ्य किती महान सैतानी पाशातून सोडविते 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 हालेलुया 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 हालेलुया. गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंद नाचून गाऊया 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 हालेलुया 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 हालेलुया. देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा. पापांची आम्हाला क्षमा करीतो करुणा कृपेची वृष्टी करीतो पापांची आम्हाला क्षमा करीतो करुणा कृपेची वृष्टी करीतो सन्मार्गावरी आम्हाला चालवितो सन्मार्गावरी आम्हाला चालवितो देवाचा अनुभव घ्यावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा. रोज पहाटे आम्हाला जागवितो कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो रोज पहाटे आम्हाला जागवितो कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो दिवस रात्र आम्हाला जपतो दिवस रात्र आम्हाला जपतो देवाचा अनुभव घ्यावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद
देवाला द्यावा, देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. उत्तम भाकर आम्हाला पुरवितो, जीवनाचे जल आम्हाला पाजवितो. उत्तम भाकर आम्हाला पुरवितो, जीवनाचे जल आम्हाला पाजवितो. उत्तम आरोग्य आम्हाला देतो, उत्तम आरोग्य आम्हाला देतो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. सुंदर डोंगरावरून नेतो, मंजूळ झऱ्याचे पाणी पाजतो. सुंदर डोंगरावरून नेतो, मंजूळ झऱ्याचे पाणी पाजतो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. मार्गात रक्षण मुझे करतो, सैतानापासून दूर ठेवतो. मार्गात रक्षण मुझे करतो, सैतानापासून दूर ठेवतो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. भिणार नाही आम्ही आता कोणाला, ख्रिस्ताच आहे आमच्या संगतीला. भिणार नाही आम्ही आता कोणाला, ख्रिस्ताच आहे आमच्या संगतीला. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. हिरव्या कुरणात आम्हाला चारितो, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का. हालेलुया हालेलुया. गौरवे करताल का. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का. हालेलुया हालेलुया. गौरवे करताल का. घ्याविना टाळ मृदुंग आळवा प्रेमे होऊनी दंग. घ्याविना हाती टाळ मृदुंग आळवा
थोर महिमा गाऊनी धावाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का संकटे येता जो करी साथ ये धावणी देजणी हात संकटे येता जो करी साथ ये धावणी देजणी हात त्या प्रभूला प्रेम भावे अंतरी ठेवाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का धाविली प्रीती त्या गुणी प्राण जिंकले वेगे मृत सैतान दाविली प्रीती त्या गुणी प्राण जिंकले वेगे मृत सैतान जो जगाचा तारणारा ख्रिस्त हा सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का गौरवे गरजाल का गौरवे गरजाल का हालेलुया 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 माझ्या प्रिय भावाने बहिणींनो, आता आपण स्तुतियारणा घेणार आहोत. तेव्हा सर्वांनी अंतकरणाने पूर्ण मनाने त्या स्तुतियारणामध्ये भाग घ्यायचा आहे. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय पिता. धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु येशू. धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र धन्यवाद आत्मा. धन्यवाद. होय माझ्या प्रिय भावाने बहिणींनो, या त्या परमेश्वराच्या चरणाजवळ, या त्याच्या क्रूसाजवळ विसरून जा दुःख, आजार, संकट, बिमारी, ओझं. लीन आणि नम्र व्हा त्या परमेश्वराच्या चरणाजवळ. स्तुती आराधना करण्या अगोदर आपलं हृदय आपण त्या परमेश्वराजवळ उघडूया. मनात कोणाविषयी राग, कटुरता, सुडीची भावना असेल अशा प्रत्येक व्यक्तीला क्षमा करून आपली सर्व पापं जी आतापर्यंत झाली ती पापं कबूल करून पश्चाताप करून त्या प्रभू येशूकडे क्षमा मागूया. पहा, त्या परमेश्वराने आपल्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द ऐकलेला आहे. बायबल सांगते की त्याने आपल्या डोक्यावरचे केस पण मोजलेले आहेत. तो हृदय जाणणारा परमेश्वर आहे. जितक्या लोकांनी अंतकरणातून त्याला आवाज दिलेली आहे, जितक्या लोकांनी मनापासून त्याच्याकडे क्षमा मागितली आहे, त्या सर्वांना परमेश्वराने क्षमा केलेली आहे.
म्हणून अंतकरणातून त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू. सांगा प्रभू तुला धन्यवाद. तुला धन्यवाद. तुम्हाला पुन्हा एकदा क्षमा केलीस, क्षमा केलीस. पुन्हा एकदा तुझ्या चरणाजवळ मला घेतलंस. तुला धन्यवाद. तुला धन्यवाद. टाळ्या वाजून त्या परमेश्वरला धन्यवाद द्या. धन्यवाद 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 प्रभू तुला धन्यवाद. तुझ्या प्रेमाबद्दल, तुझ्या क्षमेबद्दल, तुझ्या कृपेबद्दल धन्यवाद 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 धन्यवाद. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तो परमेश्वर प्रेमाचा सागर आहे, तो दयेचा आणि कृपेचा सागर आहे. पुन्हा एकदा त्याने आपल्यावर कृपा केली म्हणून आज आपण त्याच्या चरणाजवळ आहोत. त्याच्यासमोर उभं राहण्याचे लायक त्याने आपल्याला ठरवलेलं आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. जेव्हा आपण घरातून निघालो तेव्हापासून ते प्रार्थना घरापर्यंत पोहोचण्याचा प्रत्येक प्रवास त्याने आशीर्वादित केला. मार्गातले जेवढे सगळे अडथळे आले होते, येणार होते, ते सर्व अडथळे त्याने दूर केले आणि आपल्याला सुखरूपरित्या आपल्याला, आपल्या कुटुंबाला त्याच्या चरणाजवळ त्याने आणलेलं आहे. ही दया आणि कृपा त्याने आपल्यावर केलेली आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. पवित्र आत्म्याच्या द्वारे तो आपल्या बरोबर होता. पवित्र आत्म्याद्वारे तो आपल्याला मार्गदर्शन करत होता, आपल्याला सांभाळतो, आपलं संरक्षण करतो आणि त्याने आपलं संरक्षण करून सर्व अपघाताच्या अशुद्ध आत्म्यापासून, सर्व वाईट प्रकाराच्या अशुद्ध आत्म्यापासून त्याने आपल्याला वाचवून आज पुन्हा एकदा या सुंदर दिवशी, या सुंदर वेळी त्याच्या चरणाजवळ आणलेला आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. जेव्हा आपण त्या परमेश्वराची स्तुती करतो तेव्हा सैतान पळून जातो आणि देवाचे गौरव आपल्यामध्ये प्रकट होतात. तो परमेश्वराचा आत्मा आपल्यामध्ये प्रकट होतो, त्याची उपस्थिती आपल्यामध्ये असते. म्हणून पुन्हा एकदा टाळ्या वाजून त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू तुला धन्यवाद. तुझ्या उपस्थितीबद्दल तुला धन्यवाद. तुझ्या कृपेबद्दल तुला धन्यवाद. धन्यवाद 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 धन्यवाद. आता आपण गाणं गाऊन त्या महान परमेश्वरला उंचावणार आहोत. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पुत्र माझा तारक, आत्मा माझा कैवारी. पिता माझा देव, पुत्र माझा तारक, आत्मा माझा कैवारी. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पिता देतो प्रेम, पुत्र देतो शांती, आत्मा देतो कृपादान. पिता देतो प्रेम, पुत्र देतो शांती, आत्मा देतो कृपादान. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पिता माझा स्वर्गी, पुत्र माझा साथी, आत्मा माझ्या अंतरी. पिता माझा स्वर्गी, पुत्र माझा साथी, आत्मा माझ्या अंतरी. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. गौरव करा, आत्म्याचा गौरव करा. वय माझ्या प्रिय भावाने बनून अंतकरण त्या परमेश्वराजवळ लावा. हृदय त्या परमेश्वराजवळ लावा. कारण की तो परमेश्वर प्रेमाचा सागर आहे. त्या परमेश्वराला प्रेम, प्रेम आणि प्रेमच ठाऊक आहे. तो एवढा आपल्यावर प्रेम करतो की इतकं प्रेम आपलं आई वडील आपल्यावर करू शकत नाही. इतकी काळजी तो आपली घेतो की हजारो वर्षापूर्वी त्याने हे सुंदर विश्व निर्माण केलं आणि आज देखील या विश्वाद्वारे तो आपली प्रत्येक गरज पूर्ण करत आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. हे सुंदर विश्व त्याच्या प्रेमाचा पुरावा आहे. त्याने शब्दाच्या द्वारे सर्व काही घडवलं. तो शब्द बोलत गेला आणि सर्व काही अस्तित्वात येत गेलं. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. हे आकाश पाहून त्या परमेश्वराचे गौरव करा. हे सुंदर आकाश त्याने शब्दाच्या द्वारे घडवलं. आकाशामध्ये सूर्य, चंद्र, तारेची त्याने आपल्यासाठी निर्मिती केली. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. हे सुंदर पृथ्वी त्याने आपल्यासाठी निर्माण केली. शब्दाच्या द्वारे कोरडी जमीन निर्माण केली. त्या जमिनीवर तो आपल्यासाठी अन्न उपचवतो आणि आज आपण अन्न धान्य
खात आहोत त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याची स्तुती करा. पावसाच्या द्वारे तो आपल्याला पिण्यासाठी पाणी देतो. पाणी हे आपलं जीवन आहे. हे पाणी तो न विसरता प्रत्येक वर्षाला तो आपल्या पावसाच्या द्वारे देत आहे आणि आपले तहान भागवत आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. पशु पक्षी प्राण्यांबद्दल त्याची स्तुती करा. ही सुंदर फळं झाडे फुलं झाडे त्याने आपल्यासाठी निर्माण केलेली आहे. आपल्याला लागणारी प्रत्येक गरज या विश्वाद्वारे त्यांनी पूर्ण केली. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. आज ही वेळ आहे. आज हा क्षण आहे. त्याचे गौरव करा. जे मुख त्या परमेश्वराने आपल्या दिलं ते मुख उघडून त्याला धन्यवाद द्या. सुंदर शरीराकडे आपल्या पहा आणि त्या परमेश्वराचे गौरव करा. हे सुंदर शरीर त्या परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे. डोक्यावर चांगले केस दिलं त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. पाहण्यासाठी चांगली दृष्टी दिली त्याबद्दल त्याची स्तुती करा. त्याची स्तुती आराधना करण्यासाठी चांगलं मुख दिलं, चांगली वाचा दिली त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याची वचनं ऐकण्यासाठी, त्याचे गुणगान गाण्यासाठी आपल्याला चांगलं श्रवणशक्ती कान दिले त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. हे हात आणि पाय त्याने त्याच्या गौरवासाठी टाळ्या वाजवण्यासाठी आपल्याला दिलेलं आहे. टाळ्या वाजून त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तू माझ्यावर प्रेम करतोस, तू माझी काळजी घेतोस. या विश्वाद्वारे तू माझी प्रत्येक गरज भागवतोस. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, 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 धन्यवाद. आता आपण गाणं गाऊन त्या निर्माणकर्त्या परमेश्वराला नावाला उंचावणार आहोत. प्रभू गाऊ तुझे गुण राया, प्रभू तुझी प्रेमळ बाबा. प्रभू गाऊ तुझे गुण राया, प्रभू तुझी प्रेमळ बाबा. धरतीचा तू निर्माता, आकाशाचा तू विधाता. ताऱ्यांचा तुझी करता, जगताचा तुझी त्राता. तुझा शोध कुठे फिराया, प्रभू तुझी प्रेमळ बाबा. तुझा शोध कुठे फिराया, प्रभू तुझी प्रेमळ बाबा. प्रभू गाऊ तुझे गुण राया, प्रभू तुझी प्रेमळ बाबा. प्रभू गाऊ तुझे गुण राया, प्रभू तुझी प्रेमळ बाबा. वाऱ्याची झुळझुळ विरली, लाटांची खळखळ सरली. दुःखाने होते जग भरले, त्यामधूनही तू जन्माला. उपकार कसे मी फेडू, प्रभू तुझी प्रेमळ बाबा. उपकार कसे मी फेडू, प्रभू तुझी प्रेमळ बाबा. प्रभू गाऊ तुझे गुण राया, प्रभू तुझी प्रेमळ बाबा. प्रभू गाऊ तुझे गुण राया, प्रभू तुझी प्रेमळ बाबा. प्रभू तुझी प्रेमळ बाबा, प्रभू तुझी प्रेमळ बाबा. होय माझ्या प्रिय भावाने बहिणी, आता ही वेळ आहे. थोड्या वेळासाठी आपण पूर्वीच्या जीवनामध्ये जाऊया. काही वेळासाठी आपण आठवण करूया आपलं पूर्वीचं जीवन. प्रत्येकाने आठवण करा की आपल्या जीवनात आपण कसं कंटाळलो होतो, हरलो होतो. आजार 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 आजार, दुःख 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 आपण भोगत होतो. आणि एक दिवशी आपण सर्वजण मरून जाणार होतो. परंतु त्या परमेश्वराची कृपा पहा, त्या परमेश्वरानं आपल्यावर कृपा केली. बायबल सांगतं की पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणी पुत्राकडे येऊ शकत नाही आहे. त्या परमेश्वराने आपल्याला आकर्षिलं, आपल्याला खेचलं, आपला हात धरून आपल्याला धरलं आणि त्याच्या पुत्राच्या राज्यात आणलं. आज आपल्यापैकी प्रत्येकजण हा येशूच्या द्वारे वाचला गेला आहे. आपल्याला जे आरोग्य मिळालं आहे त्या येशू ख्रिस्तामुळे. आज आपल्याला जीवन मिळालं आहे येशू ख्रिस्तामुळे. आज आपल्याला शांती मिळाली आहे येशू ख्रिस्तामुळे. आज आपलं संरक्षण होत आहे येशू ख्रिस्तामुळे.
म्हणून त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याची स्तुती करा. तुझी स्तुती त्याने जर आपल्याला वाचवलं नसतं तर आपण वाचलो नसतो. त्याने आपल्याला आनंदाने भरलं नसतं तर आज आपल्या हृदयात आनंद नसता. भले आज आपल्या शरीरामध्ये आजार आहे, भले आपल्याकडे आज पैसा नाहीये, धन दौलत नाहीये, परंतु त्या परमेश्वराने आपल्याला शांतीने भरून काढलं. थँक्यू. त्याने आपल्याला शांतीने भरून काढलेलं आहे. धन्यवाद. त्या परमेश्वराचं वचन आहे की तो एक दिवशी येणार आहे, तो येणार आहे आणि आपल्याला घेऊन जाणार आहे. बायबल सांगतं आपलं नागरिकत्व तर स्वर्गात आहे आणि तेथून प्रभू येशू ख्रिस्त तारणारा येणार आहे. तो आपला तारणारा आहे, तो आपल्याला वाचवणार आहे. त्याने आपल्याला वाचवलं, होय. त्याने आपल्याला नवीन जीवन दिलं, Yes, sir. आपल्या वाईट सवयी बदलल्या, आपलं बोलणं चालणं बदललं. धन्यवाद. कोणीही व्यक्ती आपल्याला बदलू शकत नव्हता. त्या परमेश्वराने आपलं घाणेरडं हृदय बदललं. अशा प्रेमात त्या परमेश्वरला टाळ्या वाजून धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू येशू, तुला धन्यवाद. तुला धन्यवाद. तू आम्हाला वाचवलास, तू आम्हाला जीवन दिलंस, तू आम्हाला शांती दिलीस, तू आमच्यावर प्रेम केलास. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. धन्यवाद, 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 धन्यवाद. धन्यवाद. आता आपण त्या जीवनदात्या परमेश्वराच्या पुत्राला गाणं गाऊन उंचावणार आहोत. धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू तुझे नाव. धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू तुझे नाव. जीवनदाता येशू, जीवनदाता येशू, जीवनदाता येशू तुझे नाव. जीवनदाता येशू, जीवनदाता येशू, जीवनदाता येशू तुझे नाव. मुक्तिदाता येशू, मुक्तिदाता येशू, मुक्तिदाता येशू तुझे नाव. मुक्तिदाता येशू, मुक्तिदाता येशू, मुक्तिदाता येशू तुझे नाव. आरोग्यदाता येशू, आरोग्यदाता येशू, आरोग्यदाता येशू तुझे नाव. आरोग्यदाता येशू, आरोग्यदाता येशू, आरोग्यदाता येशू तुझे नाव. शांतीदाता येशू, शांतीदाता येशू, शांतीदाता येशू तुझे नाव. शांतीदाता येशू, शांतीदाता येशू, शांतीदाता येशू तुझे नाव. रक्षण करता येशू, रक्षण करता येशू, रक्षण करता येशू तुझे नाव. रक्षण करता येशू, रक्षण करता येशू, रक्षण करता येशू तुझे नाव. प्रेमी दाता येशू, प्रेमी दाता येशू, प्रेमी दाता येशू तुझे नाव. प्रेमी दाता येशू, प्रेमी दाता येशू, प्रेमी दाता येशू तुझे नाव. धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू तुझे नाव. धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू तुझे नाव. धन्य धन्य येशू तुझे नाव. धन्य धन्य येशू तुझे नाव. होय माझ्या प्रिय भावानुभावांनो, त्या प्रेमळ पित्याला धन्यवाद द्या. त्या प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती करा. आपण सर्वजण अंधकारामध्ये होतो, आपण पापामध्ये बुडालो होतो आणि एक दिवशी आपल्यापैकी प्रत्येकाचा त्या नरकाच्या अग्नीमध्ये नाश होणार होता. परंतु त्या परमेश्वराचे प्रेम पहा. त्या परमेश्वराने स्वर्गातून पाहिलं आणि त्याच्या पुत्राला आपल्यासाठी या पृथ्वीवरती पाठवलं. त्याने गवानीमध्ये जन्म घेतला, लीन आणि नम्र तो आपल्यासाठी झाला. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. तो लहानाचा मोठा झाला, 30 वर्ष सामान्य जीवन जगला आणि 30 वर्षानंतर त्याने तारणाचं कार्य पूर्ण केलं. आंधळ्यांना दृष्टी दिली, मुक्याला वाचा दिली, लंगड्यांना चालतं केलं, मेलेला लाजरासला त्याने उठवलं. अशा महान परमेश्वराने आपल्या सगळ्यांची पापं स्वदेहावर घेऊन आपल्याला वाचवलं. आपल्या सर्व पापांची शिक्षा त्याने स्वदेहावर घेतली. आपले क्लेश, आपले आजार, आपले दुःख, आपलं ओझं त्या परमेश्वराने घेऊन त्या क्रूसावरती आपला प्राण दिला. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्यांनी जर प्राण दिला नसता तर आज आपण जिवंत नसतो. त्याच्या मरणामुळे आपल्याला जीवन प्राप्त झालेलं आहे. तो मेला म्हणून आपण आत्म्यात जिवंत झालो.
अशा जीवन द्या त्या परमेश्वरला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याची स्तुती करा, तुझी स्तुती त्याच्या करा. नावाला उंचवा. तुझ्या नावाला उंचवितो. मानवाच्या उतारा प्रभु दयेच्या सागरा, मानवाच्या उतारा प्रभु दयेच्या सागरा, पतित मानवा तारायाला, पतित मानवा तारायाला, भुवरी तू अवतरला, भुवरी तू अवतरला, कृषी मरुनी प्राण दिदला, कृषी मरुनी प्राण दिदला, तारियले तू जगताला, मानवाच्या उतारा प्रभु दयेच्या सागरा, मानवाच्या उतारा प्रभु दयेच्या सागरा, प्रभु ख्रिस्ताच्या बलिदानाने, प्रभु ख्रिस्ताच्या बलिदानाने आम्हा तारिले रक्ताने, आम्हा तारिले रक्ताने, राज मोडिले सैतानाचे, राज मोडिले सैतानाचे, द्वार उघडिले स्वर्गीचे, मानवाच्या उतारा प्रभु दयेच्या सागरा, 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 प्रभु दयेच्या सागरा, प्रभु दयेच्या सागरा. आणि आता आपण त्या महान परमेश्वरची आराधना करणार आहोत. म्हणून गुडघ्यावर या, दोन्ही हात स्वर्गाच्या दिशेने उंच करा. तो परमेश्वर आत्मा आहे. तो आत्म्याच्या रूपाने आपल्या बाजूला उभा आहे. त्याची उपस्थिती आपल्यामध्ये आहे. आपले हृदय त्या परमेश्वराच्या हृदयाशी एकरूप होऊ द्या. त्या महान परमेश्वराची आराधना करूया. आराधना 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 राजासनावर बसलेल्या देवादिदेवाची आराधना, राजासनावर बसलेल्या देवादिदेवाची आराधना, आराधना 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 आराधना, पापांसाठी
थँक्यू होली स्पिरिट, थँक्यू होली स्पिरिट. धन्यवाद. होय माझ्या प्रिय भावाने बहिणू, पाहतो प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी आला, आपल्यासाठी मेला, आपल्यासाठी क्रूसावर त्याने आपला प्राण दिला आणि सैतानावर विजय मिळून क्रूसावरती त्यांनी सैतानाचं डोकं चिरडलं. तिसऱ्या दिवशी तो गौरवाने उठला. मरण त्याच्यावर अधिकार गाजवू शकलं नाही. मरणाचं डोकं चिरडत, सैतानाचं डोकं चिरडत तिसऱ्या दिवशी गौरवाने उठला. आज देखील तो प्रभू येशू ख्रिस्त जिवंत आहे. हो प्रभू. त्याने आपल्या शिष्यांना हजारो वर्षापूर्वी वचन दिलं होतं की मी तुम्हाला एकटं व अनाथ सोडणार नाही, तर मी पित्याकडे जाईन, पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला एक सहाय्यक देईल, अर्थात पवित्र आत्मा. आज देखील प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला पवित्र आत्मा देण्यासाठी तयार आहे. हां प्रभू. उघडा आपली अंतकरणे, बोलवा त्या पवित्र आत्म्याला आपल्या अंतकरणात. ये पवित्र आत्मे ये, पवित्र आत्मा. ये पवित्र आत्मे ये, पवित्र आत्मा. ये आमच्या अंतकरणात, ये आमच्या हृदयात, आमच्या हृदयात. भर आम्हाला, भर आम्हाला. भर आम्हाला, भर आम्हाला. भर आम्हाला. भर आम्हाला. ये पवित्र आत्मे ये ये, पवित्र ये आत्मे पवित्र ये. आत्मे ये, ये पवित्र ये आत्मे आमच्या ये. अंतकरणात, ये आमच्या ये आमच्या हृदयात, ये आमच्या ये हृदयात. पवित्र आत्मे, ये पवित्र ये आत्मे. पवित्र आत्मे. ये प्रभू ये. पवित्र आत्मा तू आजा, मैं प्रार्थना करूं, अपनी शक्ति में आजा, अपनी सौम्यता में पवित्र आत्मा तू आजा, मैं प्रार्थना करूं, अपनी शक्ति में आजा, अपनी सौम्यता में ये पवित्र आत्मा तू ये ना, हीच प्रार्थना करतो, ये आपली शक्ती घेऊन ये ना, ये आपल्या सौम्यतेने ये पवित्र आत्मा तू ये ना, हीच प्रार्थना करतो, ये आपली शक्ती घेऊन ये ना, ये आपल्या सौम्यतेने थँक यू होली स्पिरिट, थँक यू थँक यू होली स्पिरिट, थँक यू होली थँक यू होली स्पिरिट. थँक यू. धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र. धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र. धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद धन्यवाद पवित्र. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक यू जीसस, थँक यू जीसस, थँक यू जीसस. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ज्यांच्याजवळ बायबल आहे त्याने पाहायचं आहे पौलाचे इफिस्करास पत्रम अध्याय 4 वचन 26 आणि 27. पौलाचे इफिस्करास पत्रम अध्याय 4 वचन 26 आणि 27 मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या. तुम्ही रागावा परंतु पाप करू नका.
तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये आणि सैतानाला वाव देऊ नका. हालेलुया, 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 हालेलुया. देवाचं वचन आपल्याला शिकवत आहे, तुम्ही रागावा परंतु पाप करू नका. आणि तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये आणि सैतानाला वाव देऊ नका. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण या जगामध्ये जीवन जगत असताना देवपित्याची आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत अशी इच्छा आहे की आपण त्याच्या प्रेमामध्ये, त्याच्या वात्सल्यामध्ये, त्याच्या ममतेमध्ये टिकून राहावे, ज्यामुळे आपल्याला खऱ्या अर्थाने आनंदाने आणि शांतीने जगता येईल. ज्या देवाने आपल्याला घडवलं, ज्याने आपल्याला या जगात पाठवलं, त्याची ही इच्छा आहे की आपण त्याच्या प्रेमात राहायला पाहिजे, त्याच्या वात्सल्यामध्ये, ममतेमध्ये राहायला पाहिजे. तरच आपल्याला या जगामध्ये खऱ्या अर्थाने आनंदाने आणि शांतीने जगता येईल. पण जर आपण देवाच्या प्रेमातून बाहेर पडलो तर मात्र आपलं जीवन कष्टमय होतं, अशांतीने, अश्रूने, दुःखाने आणि सगळ्या प्रकारच्या वाईटाने भरून जातं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण देवाच्या प्रेमातून कधी बाहेर पडतो? असं काहीतरी करतो, असं काहीतरी वागतो आपण की ज्या वेळेला आपण स्वतःहून आपल्या जीवनामध्ये, आपल्या हृदयाचं दार, जीवनाचं दार दुष्ट सैतानासाठी उघडतो. आपण उघडतो, देव नाही उघडत, आपण उघडतो. म्हणून बायबलचं सगळ्यात पहिलं पुस्तक उत्पत्ती, मानवाची उत्पत्ती कशी झाली आणि जगाची उत्पत्ती कशी झाली हे शिकवतं. आणि त्या पुस्तकात सांगितल्यानुसार आदिमानव जोपर्यंत देवाच्या प्रेमात होता तोपर्यंत खूप आनंदात होता, खूप शांती, खूप आनंद. आणि ज्या दिवशी त्यांनी निर्णय घेतला सैतानाचं ऐकायचं, त्या दिवशी ते देवाच्या प्रेमातून बाहेर पडले आणि तेव्हापासून दुःखाला सुरुवात झाली. माणूस जेव्हा देवाच्या प्रेमात असतो तेव्हा तो आनंदी असतो, पण त्याला कधीतरी काहीतरी मूर्खपणा सुचतो, मूर्ख बनतो, तो वेडा होतो आणि त्याला वाटतं की देवाच्या प्रेमापेक्षा अजून काहीतरी चांगलं आहे. आणि तो सैतानासाठी दार उघडतो, सैतान मध्ये येतो. त्याचं नावच सैतान आहे. त्यामुळे तो जिथे जातो तिकडे वाट लावतो. तो चांगलं काहीच करत नाही. नाव त्याचं सैतान, अर्थात पूर्वीचं नाव वेगळं. देवाने त्याला स्वर्गदूत बनवला होता, देवदूत. त्याचं नाव होतं लुसिफर. परंतु तो पतित झाला, देवाविरुद्ध गेला आणि देवाने त्याला खाली टाकलं, आकाशातून खाली फेकलं. हा पतित देवदूत लुसिफर, यालाच आपण सैतान म्हणतो. तो जिकडे जातो तिकडे वाईट करतो, जिकडे जातो तिकडे नुकसान करतो, जिकडे जातो तिकडे वाट लावतो. तो कोणाचं काहीही भलं करत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. काही लोकांना भूतविद्या, जादूटोणा यामध्ये फार रस असतो, परंतु पुढे जाऊन त्यांचा सत्यानाश होतो. भूतविद्या, जादूटोणा आणि सैतानाचे जे काही मार्ग आहेत त्या मार्गाचं शिक्षण घेऊन, त्या मार्गाची माहिती करून घेऊन, त्या मार्गात पुढे जाऊन आपलं कल्याण होईल असं अनेकांना वाटतं. परंतु जे त्या मार्गाने जातात त्यांची पुरेपूर वाट लागते, कारण तो शेवटी आहे सैतान. आणि जे त्याच्या मागे जातात त्या सगळ्यांची तो अशी वाट लावतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मी मागे तुम्हाला सांगितलं होतं, मी एक मुलाखत पाहिली, भयानक मुलाखत. जगामधला असा एक भयानक जेल आहे, भारतातला नाही आहे तो, भारताच्या बाहेरचा तुरुंग, भयानक, जिकडे महाभयानक माणसांना ठेवलेलं आहे. ती महाभयानक का माहीत आहे? त्याने आयुष्यात 1-2 नाही, 50, 100
अशा लोकांचे खून केलेले आहेत आणि याहीपेक्षा भयानक अपराध केलेले आहेत. अशी माणसं त्या ठिकाणी आहेत आणि त्यांना अशा जेलमध्ये ठेवलं जातं. त्यांच्या रक्षणासाठी कितीतरी सैनिक असतात. त्यांना बाहेर सोडलं जात नाही. बाहेर येताना पण त्यांचे हातपाय बांधलेले असतात. त्या जेलमधल्या लोकांची म्हणजे जे वर्षानुवर्षे तिथे खितपत पडलेले आहेत, तिथे जाऊन कोणी मुलाखत घेतली आणि त्यात एका माणसाची मुलाखत मी ऐकली. त्याला विचारण्यात आलं, तू इकडे का आलास? तो म्हणतो, मी असं असं केलं, मी एवढ्या एवढ्या लोकांचे खून पाडले आणि म्हणून मी इकडे आलो. का केलंस हे तू? पैशासाठी केलं. प्रत्येक खून करण्यामागे मला एवढे एवढे पैसे मिळत होते. मी हे सगळं पैशासाठी केलं. आणि मग त्याला विचारलं गेलं की तू किती वर्ष इकडे आहेस? त्याने फार मोठा आकडा सांगितला, मला आठवत नाही, 20-22 वर्षे. तो म्हणतो, मी इथे जेलमध्ये आलो तेव्हा माझा मुलगा अवघ्या 1-2 वर्षाचा काहीतरी होता. आता माझा मुलगा 22-23 वर्षाचा झाला आहे. मी त्याला एवढ्या वर्षात पाहिलं नाही आहे. मला त्याला भेटायचं आहे, मला त्याला बघायचं आहे, पण आम्हाला परवानगी नाही आहे. आणि हे तो बोलत असताना मुलाखत घेणाऱ्याने विचारलं की तू एवढ्या लोकांचे खून पाडलेस तर तुझा फायदा काय झाला? तुला पैसा मिळाला, पण तुझा खरा फायदा काय झाला तो सांग. तेव्हा तो दुःखाने माणूस हसतो ना, तसा दुःखाने हसला आणि म्हणाला, सैतान त्याच्या लोकांना अशीच बक्षिसं देतो. मी एवढी वर्षे सैतानाचं ऐकलं आणि एवढ्या लोकांचे खून पाडले पैशासाठी आणि आज गेली 20 वर्षाहून अधिक काळ मी या तुरुंगात आहे. मरेपर्यंत मी इकडून बाहेर पडणार नाही आहे. सैतान त्याच्या लोकांना अशीच बक्षिसं देत असतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मुलाखत घेणाऱ्याने त्याला विचारलं, तू तर मरेपर्यंत इकडेच राहणार, तर आता तुला काय वाटतं? तुझी इच्छा काय आहे? तो म्हणतो, मला फक्त एकदा माझ्या मुलाला भेटायचं आहे आणि त्याला सांगायचं आहे, तुझा बाप चुकला पण तू चुकू नकोस. तुझा बाप वाईट मार्गाला गेला, तू त्या मार्गाला जाऊ नको. सैतानाचा मार्ग धरू नकोस. आणि तो पुढे म्हणाला, मी आता फक्त रात्रंदिवस देवाला एवढंच सांगतो, मला क्षमा कर आणि स्वर्गात घे, बाकी मला काही नको आहे. हालेलुया, हालेलुया. सैतान एवढा दुष्ट आणि एवढा वाईट आहे की जे जे त्याच्या मार्गाला जातात, सुरुवातीला त्यांना खूप बरं वाटतं, कारण तो काय देतो माहीत आहे? पैसा. नंबर 1 पैसा, धन, आणि मग मानप्रतिष्ठा, सुखसुविधा, या सगळ्या गोष्टी देऊन तो माणसाला आपल्याकडे चिकटवून ठेवतो. पण माणसाला कळत नाही आहे, तो माझी पुरी वाट लावणार आहे. देवपित्याची इच्छा आहे की आपण देवाच्या प्रेमात राहावं. देवाच्या प्रेमात राहावं. का देवाच्या प्रेमात राहावं? जर आपण देवाच्या प्रेमात राहिलो तरच आपण जगात आनंदाने राहू शकतो. नाहीतर आनंद कसा येईल? शांती कशी येईल? आणि रडत पडत जीवन जगण्याला अर्थ काय आहे? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परंतु ही देवपित्याची इच्छा आपल्या जीवनात नेहमीच पूर्ण होत नाही. या जगात सगळ्याच ठिकाणी पूर्ण होत नाही, कारण माणसं स्वतःहून सैतानासाठी दार उघडतात. त्या दुष्टाला स्वतःहून आतमध्ये बोलावतात आणि तो आत आल्यानंतर पुरी वाट लावतो. आपण सैतानासाठी आपल्या मूर्खपणामुळे जी दारं उघडतो, त्यातला एक मूर्खपणा, अतिशय मोठा मूर्खपणा, जो या वचनामध्ये सांगितला आहे. सैतानाला वाव देऊ नका, म्हणजे त्याला संधी देऊ नका. सैतानाला वाव देऊ नका म्हणजे त्याला संधी देऊ नका. त्याला आतमध्ये शिरायची परवानगी देऊ नका. काय केल्याने असं घडतं हे आधीच्या वचनात सांगितलं आहे. तुम्ही रागावा परंतु पाप करू नका. तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये. राग हा एक मानवी जीवनातला एवढा मोठा मूर्खपणा आहे की माणसाला कळत सुद्धा नाही की या रागाने आपण सैतानासाठी कधी दार उघडलं आणि कधी तो आतमध्ये बसला आणि कधी त्याने आपली वाट लावायची सुरुवात केली. एक पती पत्नी
सतत भांडणं करतात. पण त्यांना हे कळत नाही की आम्ही सतत आपसात भांडण करतो. नवऱ्याला बायकोचं पटत नाही, बायकोला नवऱ्याचं पटत नाही, सारखे रात्रंदिवस भांडणं करतात. तेव्हा त्यांना हे कळत नाही की आमचं हे जे काही चालू आहे ना, त्यामुळे आम्ही दार उघडला आहे आणि तो दुष्ट आमच्या घरात आला आहे आणि तो आमच्या मुलांची वाट लावतोय. जे पती पत्नी अहोरात्र भांडणं करतात त्यांची मुलं वाईट मार्गाला जातात. बऱ्याच वेळेला त्यांची मुलं जीवनामध्ये अपयशी होतात, निराश होतात, व्यसनी बनतात आणि काय वाईट मार्गाने जातात. कारण घरामध्ये, कुटुंबामध्ये सैतानासाठी दार उघडलं गेलं होतं. माहीतच नाही आहे सैतान कधी घरात आला. ते रात्रंदिवस भांडण करत राहिले. दोघांपैकी एक जरी शहाणा असेल, बायको जरी शहाणी असेल किंवा नवरा जरी शहाणा असेल, दोघांपैकी एक जरी शहाणा असेल तरी ते विचार करतील. नवरा शहाणा असेल तर तो म्हणेल हिला भांडू दे, पण मी आपलं शांत राहणार. मी माझ्या मुलांसाठी देवाच्या मार्गाला वागणार, देवाच्या मार्गाने चालणार. मी आपल्या मुलांसाठी देवाकडे प्रार्थना करणार. किंवा नवऱ्याला एक अक्कल नसेल आणि बायको शहाणी असेल तर कमीत कमी ती जर विचार करत असेल, हा कसाही वागो, हा कितीही बडबड करो, कितीही शिव्या देवो, कितीही रागावो, पण मी माझ्या मुलांसाठी मात्र देवाच्या मार्गाने चालत राहणार आणि मी माझ्या मुलांसाठी मात्र देवाला आवडेल अशी वागत राहणार, तर ते कुटुंब आशीर्वादित होईल. शहाणी बायको किंवा शहाणा पुरुष एक जरी असेल तरी त्यांच्यामुळे मुलांवर आशीर्वाद येतील. पण काही ठिकाणी दोघं पण वेडे असतात आणि अहोरात्र भांडण करतात आणि कधी भांडणाचा परिणाम घटस्फोटापर्यंत जातो आणि या सगळ्या गोष्टीचं वाईट परिणाम मुलांवरती होतो. हालेलुया, 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 हालेलुया. एखाद्यावरती तुम्हाला राग आला आणि मग तो राग आल्यानंतर काय होतं? परत मी बोलणार नाही, तोंड बघणार नाही, त्याने असं केलं, त्याने माझा अपमान केला, मला मोठं दुःख दिलं, आता नाही कधी तोंड बघणार. 1 दिवस, 2 दिवस, 1 महिना, 2 महिने, 1 वर्ष तो समोरून आला तर रस्ता बदलून जायचं, त्याच्या तोंडाकडे बघायचं नाही. काय होणार सांगा? राग जो तुम्ही ठेवलाय ना, तो राग नाही आहे, सैतानासाठी तुम्ही दार उघडला आहे आणि तो आतमध्ये आला आहे. आत्ता निश्चित तो तुम्हाला एखादा मोठा आजार दिल्याशिवाय सोडणार नाही. कारण तो जेव्हा आतमध्ये येतो तेव्हा तो वाटच लावतो. एकतर आजार देईल, नाहीतर तो तुम्हाला जीवनामध्ये आपटेल, एकतर तुमची नोकरी जाईल, नाहीतर धंदा बंद होईल, काहीतरी तो करणारच. कारण तो जिकडे जातो तिकडे वाट लावतो. म्हणून शहाणपणा यातच आहे की आपण सैतानासाठी दार बंद ठेवावं, उघडं कधीच ठेवू नये. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही रागावा असं वचन म्हणतं. याचा अर्थ असा की देव आपल्याला रागवायला परवानगी देतो. सगळाच राग वाईट असतो का? नाही. काही राग चांगला असतो आणि तो राग प्रकट होणं गरजेचं असतं. समजा बापाला कळालं माझ्या मुलाने बाजूच्याची चोरी केली, तर मग बापाने त्याला रागाने थापट मारली आणि 2-4 शब्द सुनावले, तर बापाने पाप केलं का? अजिबात नाही. तो बाप आहे आणि ते त्याचं कर्तव्य आहे, त्याने केलंच पाहिजे. आईला कळालं माझी मुलगी मोबाईलवर काहीतरी चुकीचं बोलते किंवा कोणाशी तरी चुकीच्या संपर्कामध्ये आहे, आईला कळालं आणि आई तिच्यावर भडकली, तिला ओरडली आणि रागाने थापड जरी मारली, तरी ते आईने पाप केलं का? नाही. ते आईचं कर्तव्य आहे, तिने ते केलंच पाहिजे. देवाने तिला दिलेली जबाबदारी आहे, तिने ती पार पाडली पाहिजे. सगळ्या प्रकारचा राग वाईट नसतो. काही राग सात्विक राग असतो, सत्यासाठी, चांगल्या गोष्टीसाठी, आणि तो राग व्यक्त झाला पाहिजे. तो जर झाला नाही तरी आपण मूर्खच आहोत. म्हणजे आपल्यासमोर वाईट घडतंय आणि आपल्याला रागच येत नाही आहे, आपल्यासमोर चुकीचं घडतंय आणि आपल्याला काहीच वाटत नाही आहे, म्हणजे पण आपण मूर्ख आहोत.
सात्विक राग व्यक्त झाला पाहिजे, ज्याप्रमाणे येशूसुद्धा शास्त्री, परुषी, धर्मपंडित यांच्यावर संतापला होता. त्याने त्यांना फायरिंग दिली होती, ओरडला होता तो त्यांच्यावर. का? त्यांच्या भल्यासाठी, त्यांच्या फायद्यासाठी तो त्यांच्यावर रागावला होता. वचन म्हणतं तुम्ही रागावा. चांगला राग, सात्विक राग आपण व्यक्त केला पाहिजे. जिकडे गरज आहे तिकडे तो राग व्यक्त झाला पाहिजे. पण पुढे वचन असं म्हणतं, परंतु पाप करू नका. रागावा पण पाप नाही करायचं. रागाच्या भरात शिव्या नाही द्यायच्या. रागाच्या भरात कोणाचा खून नाही करायचा. रागाच्या भरात दांडा उचलून कोणाला बेदम मारायचं नाही. रागाच्या भरात लोक काही पण चुकीचे प्रकार करतात, काही पण. काही वर्षांपूर्वी पेपरमध्ये वाचलं होतं, भाऊ बहिणी होते, दोघंच होते, दोघं भावंड, भाऊ आणि बहीण. बहीण तरुण होती, भाऊ पण तरुण होता. आणि ती जे काही कपडे करायची, कपडे ते भावाला आवडत नव्हते. आणि भाऊ तिला सारखा सांगायचा, चांगले कपडे कर, हे असे वाईट कपडे करू नकोस, अर्ध अंग उघडं ठेवणारे कपडे करू नको. भावाचं म्हणणं चांगलं होतं, बरोबर बोलत होता. पण असा एक दिवस आला जेव्हा त्याला खूप संताप आला, ही ऐकतच नाही आहे. आणि मग त्याने काय केलं माहीत आहे? दांडा घेतला आणि बहिणीला एवढं मारलं की जागच्या जागी तिचा प्राण गेला. वडील होते ऑफिसमध्ये, आई होती स्वयंपाकघरात, आणि बेडरूममध्ये दोघांचं भांडण झालं कपड्यावरून. भाऊ तिला सांगतो, तुला मी इतक्या वेळा सांगितलं, तू माझं का ऐकत नाही आहे, तू असे चुकीचे कपडे घालणं का बंद करत नाही आहेस. आणि मग दोघांमध्ये वादविवाद झाला. बहीण काय ऐकायला तयार नाही. आणि मग तो संतापला, त्याने कुठचा दांडा उचलला आणि तिला एवढं मारलं की तिचा जागीच प्राण गेला. आता हे बरोबर आहे का? मुळीच नाही. तुम्ही रागावा परंतु पाप करू नका. रागामध्ये दुसऱ्यांचा जीव घेणं बरोबर आहे का? नाही. रागामध्ये दुसऱ्यांना शिव्या देणं बरोबर आहे का? मुळीच नाही. रागामध्ये दुसऱ्यांना शाप देणं बरोबर आहे का? मुळीच नाही. रागामध्ये दुसऱ्यांचं वाईट करणं बरोबर आहे का? मुळीच नाही. कुणीतरी तुमचं काहीतरी नुकसान केलं आणि तुम्हाला राग आला म्हणून तुम्ही पण जाऊन त्यांचं काही नुकसान केलं. तुम्ही म्हणाल मी रागाने केलं, नाही. म्हणून वचन असं म्हणतं, तुम्ही रागावा परंतु पाप करू नका. पाप करू नका. येशू शास्त्री आणि परुषी यांच्यावर ओरडला. त्यांना त्यांचं पाप दाखवलं, त्यांची चूक दाखवली, पण त्याने शिव्या नाही दिल्या. तुम्ही रागावा. किती लोकांचा तोंडावर जरा पण ताबा नसतो. राग आला रे आला की तोंडातून फटकन वाईट शिवी निघते. राग आला रे आला की तोंडातून काही पण वाईट शब्द निघतात. तुम्ही स्वतःमध्ये बदल करायला पाहिजे. तुमच्या जिभेतून असे घाणेरडे शब्द किंवा शिव्या निघत असतील आणि त्यातून तुमची सुटका होत नसेल तर कमीत कमी ही तुमची जीभ आहे ना, ती हातात धरून रोज देवाला सांगा, ही माझी जीभ शुद्ध कर, ही माझी जीभ शुद्ध कर. याच्यातून शिव्या, घाणेरडे शब्द काढून टाक. देव त्या जिभेला शुद्ध करेल आणि मग मात्र तुमच्या तोंडातून असले चुकीचे शब्द किंवा शिव्या शाप निघणार नाहीत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही रागावा परंतु पाप करू नका. पुढे वचन म्हणतात, तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये. सूर्य मावळू नये याचा अर्थ असा की तो राग एक दिवसापेक्षा अधिक काळ राहता कामा नये. तुम्ही सकाळी रागावलात, संध्याकाळी रागावलात, दुपारी रागावलात, कोणत्याही वेळेला, पण तो तुमचा राग टिकता कामा नये. सूर्य मावळू नये याचा अर्थ दिवस बदलू नये. जेव्हा राग झाला तेव्हाच तुम्ही स्वतःला शांत करा आणि त्या व्यक्तीला क्षमा करा. पुढे वचन म्हणतं, आणि सैतानाला वाव देऊ नका. म्हणजे थोडक्यात तुम्ही जर तो राग ठेवून दिला, क्षमा केली नाही, तो राग काढला नाही, तर तुम्ही सैतानासाठी दार उघडणार. तो दुष्ट आतमध्ये येणार आणि तुमची वाट लावणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.
देवाच्या एका सेवकाने सांगितलेली घटना आहे. ते एका ठिकाणी प्रार्थना घ्यायला गेले होते आणि ते लोकांसाठी प्रार्थना करत असताना एका माणसाला त्याच्या बहिणीने पुढे आणलं. त्याच्यासोबत बहिणी होत्या त्याच्या. तो माणूस तडफडत होता. काय झालं होतं? डोकेदुखी. आणि एवढं डोकं दुखत होतं की कोणताही उपचार काम करत नव्हता. पुष्कळ महिने तो या त्रासामध्ये होता. देवाच्या सेवकाने त्याच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली. जागच्या जागी त्याला आराम पडला, बरं वाटायला लागलं. दुसऱ्या दिवशी तो परत प्रार्थनेला आला तेव्हा त्याचं परत डोकं दुखत होतं. लागोपाठ 3-4 दिवस ती प्रार्थना होणार होती. हा देवाचा माणूस म्हणतो, मी दुसऱ्या दिवशी पण त्याला बघितलं आणि तो परत रडून मला सांगतो, माझं डोकं परत दुखायला लागलंय, प्रार्थना करा. त्याने पुन्हा प्रार्थना केली, पुन्हा त्याला आराम झाला, लगेच आराम झाला. तिसऱ्या दिवशी आला पुन्हा त्याच अवस्थेत. तिसऱ्या दिवशी आणि लगेच प्रार्थना केली नाही. त्याला विचारलं, तू घरी गेल्यावर पुन्हा कसा आजारी होतोस? तुझ्या मनात राग आहे का कोणाबद्दल? तेव्हा तो म्हणाला, हो आहे. कोणाबद्दल राग होता तो सांगितला. ते म्हणाले, म्हणून मी प्रार्थना केली की तेवढा वेळ तुला बरं वाटतं, पण तुझ्या जीवनात तू सैतानासाठी दार उघडलं आहे. सैतान आहे तिकडे तुझ्या जीवनात. म्हणून मी प्रार्थना केल्यानंतर जेव्हा मी येशूच्या नावाने आणि देवाच्या अधिकाराने मागतो त्यावेळेला तेवढा वेळ सैतानाचं काम थांबतं. पुन्हा ते सुरू होतं, कारण तू त्याला बाहेर हाकललं नाही आणि दार बंद केलं नाही. तू पहिल्याने क्षमा कर आणि मगच मी प्रार्थना करेन. त्या माणसाने ऐकलं. मग यांनी प्रार्थना केली आणि त्यानंतर त्याची डोकेदुखी निघून गेली, जी पुन्हा झाली नाही. देवाने त्याला संपूर्णपणे या त्रासातून बाहेर काढलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सैतानाला वाव देऊ नका. आम्ही आमच्या जीवनामध्ये अनेक मूर्खपणाच्या गोष्टी करतो जे आम्हाला बरोबर वाटतात, पण त्या देवाच्या दृष्टीने अजिबात बरोबर नसतात. आणि त्या गोष्टी केल्यामुळे आम्ही सैतानासाठी दार उघडतो. तो दुष्ट एवढा वाईट आहे ना, एवढा वाईट आहे. तो एका व्यक्तीला सांगतो आपल्याला दुःख द्यायला, छळ करायला, अपमान करायला. त्या व्यक्तीने आपल्या बाबतीत अशी वाईट वागणूक केली की आपल्याला सांगतो, बघ त्याने तुला किती त्रास दिला ना, किती छळ केला ना, सोडू नकोस, तो खूप वाईट आहे, तो खूप लबाड आहे. म्हणजे तो दोन्ही बाजूने बोलत राहतो. त्याला सांगतो तुम्हाला त्रास द्यायला, तुम्हाला सांगतो त्याला क्षमा करू नको, तो वाईट माणूस आहे, तुला संधी मिळेल तेव्हा तू पण त्याचा बदला घे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्याला खरा वैरी, खरा शत्रू एकच आहे, जो देवाचा पण शत्रू आहे, सैतान. म्हणून सावध व्हा. बेशुद्ध अवस्थेत वागू नका, मूर्खपणाने वागू नका, सावधपणाने वागा. आणि तुमच्या मनात कधीही कुणाबद्दलही राग ठेवू नका. मी तुम्हाला पहिलं सांगितलं की आपल्याला सात्विक राग येणं गरजेचं आहे. चांगल्या गोष्टीचा राग आपल्याला आला पाहिजे, आपण तो योग्य मार्गाने व्यक्त केला पाहिजे, योग्य मार्गाने, शिव्याशाप देऊन नाही, योग्य मार्गाने आपण आपला राग व्यक्त केला पाहिजे. परंतु उठसूट राग येता कामा नये. आणि जर असा काही राग येतो आपल्याला तर आपण क्षमा पण केली पाहिजे, मनातला राग काढला पाहिजे, तो टिकवून ठेवता कामा नये. आणि जो काही चांगल्या गोष्टीसाठी आपण राग करतो, सत्यासाठी, सात्विक राग, तो पण राहता कामा नये. आपण क्षमा केली पाहिजे, समेट केला पाहिजे आणि देवाच्या वचनाप्रमाणे सगळ्यांशी आपण प्रेमभावाने वागलंच पाहिजे. जेव्हा आपण असं करतो तेव्हा त्या सैतानासाठी काहीही दार उघडं राहत नाही. लक्षात ठेवा, सैतानाने सगळ्यात पहिलं माणसाला देवापासून तोडलं. सगळ्यात पहिलं त्याने केलं, माणसाला देवापासून तोडलं. आणि आता तो काय करतोय, माणसाला एकमेकांपासून तोडतोय. तुझा नवरा वाईट आहे, तुझी बायको वाईट आहे, तुझा भाऊ वाईट आहे, तुझी बहीण वाईट आहे, तुझी आई वाईट आहे, तुझे बाबा वाईट आहेत, तुझे मामा वाईट आहेत, तुझे काका वाईट आहेत, हा वाईट, तो वाईट, तो वाईट. लोक जेव्हा एकत्र जमतात आणि गोष्टी करतात तेव्हा तुम्ही मला सांगा काय बोलतात? बहुतेक वेळेला आणि जास्तीत जास्त वेळेला दुसऱ्यांचे दोष काढत असतात. आपल्याला हे दोष कसे दिसायला लागले? आपण परिपूर्ण आहोत का? आपण परिपूर्ण आहोत का? आपण चुकत नाही का? आपल्याकडून चुका घडत नाही का? हा असा, तो तसा, ती तशी, ही अशी वागते, तो तसा वागतो. हे जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपल्याला हे कळत नाही की आपण कुठे परिपूर्ण आहोत.
आपल्याकडून किती चुका घडतात, परंतु त्या दुष्ट सैतानाचं कामच हे आहे, त्याने सगळ्यात पहिलं माणसाला देवापासून तोडलं. त्या एदेन बागेमध्ये आदाम आणि एवा देवाच्या प्रेमात होते. सैतानाने मोठी कैची मारली, कात्री मारली आणि त्यांना देवापासून तोडून टाकलं. देवाने दिलेली आज्ञा मोडण्यासाठी त्यांना प्रेरणा दिली. तुम्ही ती आज्ञा मोडा, तुमचं भलं होईल. देवाचं नका ऐकू, माझं ऐका, तुमचं भलं होईल, असं त्याने त्यांना सांगितलं. एवढी भल्ली मोठी कात्री मारली आणि देव आणि माणूस यांचं नातं तोडून टाकलं. कारण माणूस पापी झाला, देव पवित्र. पवित्र देव, पापी माणूस एकमेकांच्या जवळ राहू शकत नाही. माणूस एदेन बागेतून बाहेर पडला, देवाने त्याला हाकलून लावलं. पहिलं त्याने काम केलं, माणसाला देवापासून तोडून टाकलं. आज जगभरात बघा का एवढी वाईट अवस्था आहे, का लोक रडतायत, का अश्रू ढाळतायत? कारण माणसाचं देवाशी नातं तुटलं आहे. ज्याचं देवाशी नातं आहे त्याला खात्री आहे. काय खात्री आहे? काही हो, पण देव माझ्यावर प्रेम करतोय, तो माझ्याबरोबर आहे. ज्याचं देवाशी नातं आहे तो हसत राहतो. त्याच्या खिशात पैसे नसतील, त्याच्या गळ्यात सोन्याचे दागिने नसतील, कोणत्या जमिनीच्या सातबाऱ्यावर त्याचं नाव नसेल, पण त्याच्या हृदयात मोठा आनंद आहे. देव माझा बाप आहे, तो माझ्याकडे बघतो आणि तो मला कधीच सोडणार नाही. हालेलुया, हालेलुया. पण देवाशी नातं तुटलेले लोक दुःखामध्ये आहेत, कष्टामध्ये आहेत. कालच एक सुंदर साक्ष ऐकली. एका बहिणीने साक्ष दिली. तिचा भाऊ जो गावी राहतो त्याने तिला फोन करून सांगितलं, माझ्या जागेची वाटणी होणार आहे, काकाची आणि माझ्या जागेची वाटणी होणार आहे, तर तुम्ही सगळ्या बहिणी गावाला निघून या, कारण माझ्यावर मोठं संकट आलं आहे. माझ्या जागेत असलेली विहीर, बोरवेल सगळं काकाला मिळणार आहे, म्हणून या वाटणीच्या वेळेला तुम्ही सगळ्या बहिणी गावाला या. ही बहीण म्हणते, मी येऊ शकत नाही. तिला काही अडचण होती, तिने सांगितले अडचणीमुळे मी येऊ शकत नाही. तो भाऊ म्हणतो, कसंही करून तुम्ही या इकडे. बहिणी मुंबईवरून तिकडे जाऊ शकत नव्हत्या आणि भाऊ तिकडे सतत रडत होता, इथपर्यंत की रात्री 10-10 वाजेपर्यंत शेतामध्ये बसून रडत राहायचा. तो वाटणीचा दिवस जोपर्यंत येत नाही तोपर्यंत भाऊ तिथे शेतात बसून रडायचा आणि बहिणींना असं म्हणायचं, मला वाटतं की मी आता आत्महत्या करावी, कारण जर माझी विहीर गेली आणि बोरवेल गेली तर काय राहिलं. आणि काका म्हणत होता, माझ्याच वाट्याला येणार आहे तर मी घेणार आहे. सगळे लोक म्हणत होते, हे तर काकाच्याच हिश्श्याला जाणार आहे. म्हणून या माणसाची झोप उडाली होती. शेतामध्ये बसून 10-10 वाजेपर्यंत रात्री रडत होता. त्याची बायको ह्यांना फोन करून सांगायची, बघा तुमचा भाऊ तिकडे रडतोय, तुम्ही आता तरी या गावाला. या बहिणीने उत्तर दिलं, मी येऊ शकत नाही, पण मी माझ्या देवाला तिकडे पाठवीन आणि तो तिकडे तुमच्या बाजूने उभा राहील आणि तो तुम्हाला विजय देईल. हालेलुया, हालेलुया. असं बोलणारी व्यक्ती देवाशी जिचं नातं जुळलेलं आहे तीच बोलू शकते, बाकी कोणी बोलू शकत नाही. भाऊ तिकडे 10 वाजेपर्यंत शेतात रडतोय कितीतरी दिवस आणि ही म्हणते, मी येऊ शकत नाही, पण मी माझ्या देवाला पाठवेन तिकडे, तो तुझ्या बाजूने उभा राहील आणि तुला विजय देईल. आणि ती म्हणते, मी रडून रडून देवाजवळ प्रार्थना करत होते की ज्या दिवशी वाटणी होईल त्या दिवशी तू स्वतः तिकडे माझ्या भावाच्या सोबत राहा, तू कर काम. आणि ती म्हणते, 2 दिवसापूर्वी भावाचा फोन आला, वाटणी झाली होती. भाऊ हसत होता, खुश होता आणि सांगतो, तिकडे केंद्रात जाऊन साक्ष दे, मला बोरवेल आणि विहीर पण मिळाली आणि त्याच्या पुढची पण जागा मिळाली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एका बाजूने देवाशी नातं तुटलेला भाऊ आणि एका बाजूने देवाशी नातं जोडलेली बहीण, दोघांमध्ये किती फरक आहे बघा. ती म्हणते, देव तुझ्या बाजूला उभा राहील आणि तुला विजय देईल, आणि तो रात्री 10-10 वाजेपर्यंत शेतात रडत होता. अख्ख्या जगाची ही अवस्था आहे.
माणसाचं देवाशी नातंच तुटलं आहे. म्हणून काही संकट आलं की वाटतं संपलं आता, काही संकट आलं की वाटतं संपलं, काही आजार आलं की वाटतं संपलं, आता काही होऊ शकत नाही. हे त्या दुष्ट सैतानाचं पहिलं काम माणसाला देवापासून तोडलं आहे. आणि आता तो माणसाला माणसांपासून तोडत आहे, एकमेकांपासून तोडत आहे. किती लोक जगात एकटे राहतात, एकटे. मुलगा बघत नाही, सून बघत नाही, कोणी बघत नाही. 70-80 वर्षाचं वय झालेलं आहे. म्हातारे आजोबा किंवा म्हातारी आजी एकटी राहतात. कोणी त्यांच्यावर प्रेम करायला नाही आहे, कोणी त्यांची सेवा करायला नाही आहे. हे तर ते म्हातारपणात एकटे झाले. कोणी म्हातारे झाले पण नाही आहेत, ते पण एकटे पडलेले आहेत. एकदा एक माणूस ब्रदरांना भेटायला आला होता. तो ब्रदरांना म्हणाला, मी खूप श्रीमंत आहे, धनवान आहे, माझ्याकडे काहीच कमी नाही आहे. माझ्या घरात बायको आहे, काहीतरी 2 की 3 मुलगे आहेत, मोठे तरुण मुलगे. घर माझं चांगलं आहे, मोठा बंगला आहे, सगळं आहे. पण मी जीवनात अजिबात सुखी नाही आहे. मला जीवन जगायलाच वाटत नाही आहे. ब्रदर म्हणाले, असं का? तू गरीब नाही आहेस, सगळं तुझ्याकडे आहे, मुलगे आहेत तरुण, बायको आहे, घर आहे, पैसा आहे, आणि तू म्हणतो तुला जगायला वाटत नाही. तेव्हा तो म्हणाला, गेले कित्येक महिने माझी बायको माझ्याशी बोलत नाही आहे, माझे मुलगे माझ्याशी बोलत नाही आहेत, कुणी बोलत नाहीत माझ्याशी, कुणीच बोलत नाही आहेत. मी त्या घरात राहतो म्हणून फक्त राहतो, पण त्यांनी माझ्याशी काही नातं ठेवलेलं नाही आहे. आणि हे जे काही मी जीवन जगतो एकाकीपणाने, म्हणजे बाजूला माणसं असून नसल्यासारखा मी आहे, माझ्या जीवनाला काही अर्थ नाही आहे, मला जगायला वाटत नाही. अशी माणसं पण जगात खूप आहेत, एकाकी झालेली. किती लोकांनी आपल्याच मूर्खपणामुळे स्वतःला एकाकी करून घेतलेलं आहे. असे काही वागले आहेत, असे काही जगले आहेत, असे काही चालले आहेत की माणसांना त्यांचा सहवास नकोसा झालेला आहे. आणि किती लोकांनी स्वतःहून माणसांना दूर लोटलं आहे. हा नको, तो नको, तो नको, तो नको, हा वाईट, तो वाईट, सासू पण वाईट, सासरे पण वाईट, नवरा पण वाईट, भाऊ पण वाईट, असं करून सगळ्यांना दूर लोटलेलं आहे आणि एकटे झालेले आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. लक्षात ठेवा, जीवन प्रेम करण्यामध्ये आहे. जिकडे प्रेम आहे तिकडे जीवन आहे, जिकडे प्रेम नाही आहे तिकडे मरण आहे. जिकडे प्रेम नाही आहे तिकडे मरण आहे, तिकडे जीवन नाही आहे. म्हणून एकमेकांवर प्रेम करायला शिका. आपण दुबळी माणसं आहोत, राग येतो आपल्याला, पण तो राग आपला शांत झाला पाहिजे. आपण स्वतःला शांत केलं पाहिजे, राग काढून टाकला पाहिजे. आणि जशी देवाने आपल्यावर प्रीती केली आणि आपण पापी असताही आपला स्वीकार केला, त्याप्रमाणे आपण पण दुसऱ्यांवर प्रीती केली पाहिजे, त्यांना क्षमा केली पाहिजे, त्यांचा स्वीकार केला पाहिजे. ज्या माणसाला हे करता येतं तो खरोखर शहाणा माणूस आहे. आणि त्याच्या जीवनात सैतानासाठी दार बंद राहील. सैतान त्याच्या घरात, त्याच्या कुटुंबात, त्याच्या जीवनात आतमध्ये शिरू शकणार नाही. तो काय करेल? बाहेरून भुंकत राहील, बाहेरून ओरडेल, पण आत शिरून तो वाट लावू शकणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. जुन्या करारामध्ये वचन आहे, ज्याला लवकर राग येत नाही तो नगर जिंकणाऱ्यापेक्षा पण श्रेष्ठ आहे. एखादा विजयी योद्धा असेल त्याच्यापेक्षा पण असा माणूस श्रेष्ठ आहे ज्याला लवकर राग येत नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हा रागाचा मूर्खपणा जर तुमच्या जीवनामध्ये असेल तर तो काढून टाकण्यासाठी आज प्रार्थना करा, अगदी मनापासून प्रार्थना करा. आणि तुमच्या नेहमीच्या जीवनात हे लक्षात ठेवा, कुणाबद्दलही आम्हाला राग ठेवायचा नाही. जर सत्यासाठी, सात्विकतेसाठी राग आला तरी हरकत नाही, पण तोही राग काढून टाकला पाहिजे. सगळ्यांना क्षमा केली पाहिजे, कुणाबद्दलही मनात राग ठेवायचा नाही. आणि राग 4 दिवस, 10 दिवस, आठवडा नाही. वचन म्हणतं तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये. म्हणजे आज राग आला तो उद्या ठेवायचं नाही आहे, त्याच्यावर व्याज वाढू द्यायचं नाही आहे. जेव्हा आहे ना तेव्हाच तो संपवायचा आहे. हालेलुया, हालेलुया. तुम्ही रागावा परंतु पाप करू नका. तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये.
आणि सैतानाला वाव देऊ नका. आपली मनं देवाकडे अशा प्रकारे लावून ठेवा ज्यामुळे तुम्ही देवाच्या प्रेमामध्ये टिकून राहाल आणि या जगात खऱ्या अर्थाने आनंदाने शांतीने जगता येईल. आज सगळ्यांना क्षमा करा आणि केवळ आजच नाही, नेहमीच लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा तुम्हाला कोणाची चीड येते, संताप येतो, राग येतो, तेव्हा तेव्हा तो व्यक्त करायचा असेल तर करा आणि त्यानंतर शांत व्हा. त्या व्यक्तीला क्षमा करा आणि पुन्हा त्या व्यक्तीशी प्रेमाने वागा. जिथे प्रेम आहे तिथे सैतानाला संधी नाही आहे. सैतान द्वेषाचा राजा आहे. तो द्वेष करतो, तो आम्हाला द्वेष करायला शिकवतो, पण जो प्रेम करतो त्याच्या जीवनात आणि त्याच्या कुटुंबात सैतानाला जागा राहत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. या भाऊंची साक्ष आहे. ते सांगतात गेल्या 1 महिन्यापासून त्यांचे केस फार गळत होते. नुसता केसावर हात जरी फिरवला तरी गळत होते आणि आंघोळ करता पूर्ण साबून काळा व्हायचा, एवढे त्याचे केस गळत होते. या आजारासाठी ते प्रार्थनेत येत राहिले पण तो आजार जात नव्हता. त्यानंतर ते सांगतात की काही दिवसापूर्वी ते निकनेच्या प्रार्थना घरात गेले. तिथं जाऊन त्यांनी ब्रदरांच्या कबरीवर रडून प्रार्थना केली आणि त्याची समस्याला विनंती पेटीमध्ये ठेवली आणि त्याच्यानंतर तिथल्या एका बहिणीने त्यांच्यासाठी प्रार्थना केली. प्रार्थना केल्यानंतर प्रभूची महान दया अशी झाली, त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच त्याची केस गळती थांबलेली आहे. आता केसाला हात लावला तरी केस गळत नाही, आंघोळ करताना पण गळत नाही. प्रभू येशूने या समस्यातून त्यांना बाहेर काढलेलं आहे. म्हणून तुम्ही सर्व जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ डोळे उघडा. तुम्ही सांगता की केस तुमचे फार गळायचे. हो, म्हणजे हात फिरवला तरी पण असा निसता असा हात फिरवला तरी फार गळायचे. 5, 10 असं 15 असं यायचे हातामध्ये. एवढे गळायचे नुसता हात फिरवला तरी. हो, आणि आंघोळ केल्यावर आंघोळ केल्यावर पण साबण कालाच व्हायचा. म्हणजे पूर्ण साबण त्या केसाने माखायचा. मग कसं हे गळती थांबली कशी? तिकडं कबरेवर जाऊन ना प्रार्थना केली. ब्रदरांच्या कबरेवर प्रार्थना केली. हो, आणि सिस्टरने प्रार्थना पण केली डोक्यावरनं पण की सावं माझे केस उगलतात असं. मग बरं झालं लगेच. बरं झालं. हा. आता गळत नाही. आता नाही. प्रभू येशूने या समस्यातून त्यांना बाहेर काढलेलं आहे. म्हणून तुम्ही सारे जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई तुमचं नाव सांगा. रुना. माझी सेक्स आहे. माझे 2 महिने झाले पोटात दुखत होता. तर मी म्हणजे रात्री म्हणजे दिवसाचे नाही दुखायचा काही पण, म्हणजे असा खाल्ला तरी म्हणजे दिवसाचे नाही दुखायचा पण रातचे म्हणजे दुखायचा. मग माझा नवरा सांगायचा तू म्हणजे चिकनची भाजी खातेस तेव्हा म्हणजे तुझ्या पोटात म्हणजे दुखायचा नाही तर जसं काही मसाला पदार्थ तुम्ही खाताय त्यामुळे तुमच्या पोटात दुखते असं त्यांना वाटायचं. म्हणजे वाटायचा. म्हणजे मच्छी खातेस तेव्हा पण म्हणजे मी डालीशी जेवायची तरी पण माझे ते पोटात म्हणजे दुखायचं असं पण. म्हणजे साधं जेवण केलं तरी पण पोटात दुखायचं. म्हणजे दिवसाचे नाही दुखायचं आणि रात्रीचे म्हणजे 12 वाजले काय दुखायचं. मग आम्ही म्हणजे प्रार्थना बोलायची नाही तर बायबल म्हणजे पोटावर ठेवायचे आणि ते वचनं बोलायची. मग मी इकडं निघण्याला माझी नंदस तिकडे घेऊन गेली. मग मी ते आजारमुक्तीच्या ह्याच्यात म्हणजे चिठ्ठी लिहून टाकली. विनंती पेटीमध्ये तुम्ही चिठ्ठी लिहून टाकली तुम्ही प्रभू येशूच्या चरणेशी. तेव्हापासून आता 1 दिवस पण आहे म्हणजे रात्रीचे दुखीला तेव्हापासून म्हणजे बरीच आहे. तेव्हापासून आता 1 दिवस पण असं गेलं नाही की तुमच्या पोटात दुखून आलं असं एकदाही झालं नाही. नाही आता 1 महिना म्हणजे पूर्ण झाला. 1 महिना पूर्ण झाला दुखलं नाही अजिबात. अगोदर 2 महिने सतत दुखत होते. हां ना. आणि हा माझा एक उजव्या हाताचा हा अंगठा एकदम कण मारायचा. काही काम करायला जायचे तर 10 दिवस असे झाले तेव्हा परत हा दुखायचा अंगठा. मग मी तेलाची मालिश केली, वचना बोलत राहिली, प्रार्थना करत राहिली. आता पूर्णपणे बरं आहे. आणि मला मी पलेटात माझी जायची तिकडे ना तर मला म्हणजे वाटेला जायची तर रोज दिवस 1 हप्ता झाला तर म्हणजे अलग अलग म्हणजे ती जनावरं मला मिळायचे वाटेला. मग मी पलेटात जायची तर मी तेल लावूनच जायची पण त्याच्यापासून रक्षण पण करला आणि मला भीती पण फार वाटायची. आता जाय तर मला 1 दिवस पण नाही जाताना रस्त्यातच तुम्हाला फार भीती वाटायची कारण की वेगवेगळे जनावर समोर यायचे. 1 हप्ता आता मला रोज मिळायची. मी पलेटात जायची तर पण मी तेल लावूनच जायची. मग त्याच्यासाठी पण मी प्रार्थना केली आणि देवाने तुम्हाला त्या सर्वांपासून संरक्षण दिलं तर तुम्हाला तशी भीती वाटत नाही. भीती नाही वाटत. आता मी एकटी तरी सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई तुमचं नाव सांगा. रेखा. काय साक्ष तुमची? माझी साक्षी माझ्या पोटामध्ये जाम दुखत होता. पोटात जाम दुखायचं कधीपासून? झालं 10 दिवस. म्हणजे एकदम जास्त दुखत होतं. होत होता. रात्रीचे मी झोपत होतो ना तर जाम दुखत होता. म्हणजे तसं मला
एक दिवस सकाळचे उठलो झोपून का मला उठता पण नाही येत होता, एवढा कंबर पण दुखत होता. एक दिवस माझ्या नवऱ्याला मी सांगत होतो माझं पोट जरा मळच होतं, त्याने म्हणजे जास्त भयंकर वेदना व्हायच्या, इतकं की तुम्हाला सकाळी उठता पण आला नाही. एक दिवस असं घडलं. आज तुम्ही आले तेव्हा पण तुमच्या पोटात दुखत होतं, छातीत पण दुखत होतं. मग नंतर आजारमुक्तीच्या प्रार्थनेत काय घडलं? आता जेव्हा तुम्ही प्रार्थनेत भाग घेतले होते तेव्हा काय झालं? तेव्हा सिस्टरने संदेश दिला का जे म्हणजे दुखत त्याच्यावर हात ठेवा. मी त्यांनी आज्ञा दिली आजारमुक्तीची. मी हात ठेवला त्याच्या मला हात ठेवल्यानंतर मग काय झालं? ही बहीण म्हणते की गेल्या 10 दिवसापासून भयंकर पोटात दुखत होतं. आज जेव्हा आल्या तेव्हा पण पोटात दुखत होतं, परंतु आताच्या आजारमुक्तीच्या प्रार्थनेत जेव्हा सिस्टरांनी आजारमुक्तीची आज्ञा दिली त्यावेळेला ह्यांना प्रभू येशूचा मोठा प्रकाश दिसलं आणि त्या प्रकाशाने या खाली पडल्या आणि तेव्हापासून त्याच्या पोटातलं दुखणं पूर्णपणे निघून गेलेलं आहे. म्हणून सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या भावांची साक्ष आहे. ते सांगतात गेल्या 1 वर्षापासून त्यांचा डावा हात फार दुखत होता आणि त्या डावा हातच्या दुखण्यामुळे त्यांना त्या हाताने काहीच काम करता येत नव्हतं. ते प्रार्थनेत येत राहिले, प्रार्थना माध्यमाचा वापर करत राहिले आणि आता 1 आठवडा झालेला आहे. डाव्या हाताचं दुखणं निघून गेलेलं आहे. प्रभू येशूने 1 वर्षाच्या आजारातून त्यांना बरं केलेलं आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ, तुमचा कुठला हात दुखत होता? डावा हात. म्हणजे काय व्हायचं तेव्हा? दुखायचा, म्हणजे काय घेवायची नाही हाताखाल, काय उचलवं नाही असा. म्हणजे कुठली वस्तू तुम्हाला त्या हाताने उचलत नव्हती? नाही. हा, उचलायचं असेल तर उजव्या हाताने उचलायचं. हा, डावात काहीच काम करत नव्हतं? नाही. खालीवर पण होत नव्हतं? नाही. आता खालीवर करून दाखवा. खालीवर होते आता. आता सर्व होते, सर्व दुखत नाही? नाही. त्या हाताने काम पण करता, वस्तू पण उचलता. प्रभू येशूने यांना बरं केलेलं आहे. म्हणून तुम्ही जरा जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या भाऊंची साक्ष आहे. ते सांगतात 5 वर्षापूर्वी त्यांच्या शेजाऱ्यांबरोबर काही कारणामुळे भांडण झालं होतं आणि त्यांचे शेजारी त्यांच्याशी बोलत नव्हते, त्यांचं तोंड देखील पाहत नव्हतं. त्यांना फार वाईट वाटत होतं की त्यांच्या समोर राहतात पण त्यांच्याशी बोलत नव्हते. त्यासाठी ते प्रार्थनेत येत राहिले, त्यांच्यासाठी विनंती करत राहिले व त्यांना क्षमा करत राहिले. त्याद्वारे प्रभूची महान दया त्यांच्यावर झाली आहे. प्रभू येशूने त्यांच्या शेजाऱ्यांचं मन बदललेलं आहे. आता त्यांच्याशी व्यवस्थित बोलतात. प्रभू येशूने त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण केलेली आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ, 5 वर्ष तुमच्या शेजारी तुमच्याशी बोलायचे नाही? हो, 5 वर्ष नाही बोललं. तर मग मी प्रार्थना करत राहिलो ना, बोलले पाहिजे, आमच्या समिट झाल्या पाहिजे असं करून बोललो, प्रार्थना करत राहिलो ना. आता कालच्या दिवशी बोलला. आता बोलता तुमच्याशी? हां. पहिले बोलायचे पण नाही बोल, पण असं समोरचे जायचं नाही, साईडला नांगत जाय, पण माझ्याकडे नाही नांगत. तुमच्याकडे नाही नांगत होत? हां. आता तुमच्याशी बोलतो वगैरे? हां, बोलतो. आता प्रभूने तुमची प्रार्थना ऐकली? नाही ऐकली. तुम्ही सर्व जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. मसवर त्याची प्रीती परमेश्वर मेंढपाळ माझा मसला कसली भीती दिवस रात्र माझा सांगाते मसवर त्याची प्रीती हिरव्या कोरडे नेतो मसला प्रेमे मसला चरवितो हिरव्या
मजवर त्याची प्रीती आपुल्या नामासाठी देव सत्य पथाने मजले तो आपुल्या नामासाठी देव सत्य पथाने मजले तो अरिष्टातुनी वाचवितो मज माझ्या जीवाला जपतो परमेश्वर मेंढपाळ माझा मजला कसली भीती दिवस रात्र माझा सांगाती मजवर त्याची प्रीती मृत्युदरीतून जात मी असलो तरी मज कसली नाही भीती मृत्युदरीतून जात मी असलो तरी मज कसली नाही भीती अरिष्टास मी कशास भ्यावे प्रभु असता माझ्या पाठी परमेश्वर मेंढपाळ माझा मजला कसली भीती दिवस रात्र माझा सांगाते मजवर त्याची प्रीती परमेश्वर मेंढपाळ माझा मजला कसली भीती दिवस रात्र माझा सांगाते मजवर त्याची प्रीती मजवर त्याची प्रीती मजवर त्याची प्रीती सर्वजण टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. देवाचं महान सामर्थ्य तुमच्यावर येत आहे. आत्ता या क्षणाला प्रभूचं सामर्थ्य तुम्हाला स्पर्श करत आहे, स्पर्श करत आहे. धन्यवाद 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 प्रभू, तुला धन्यवाद. बघा आपल्या प्रेमळ प्रभू येशूकडे, जो आत्म्याच्या रूपाने या ठिकाणी हजर आहे. प्रभू येशू इथे आहे, तुमच्या अगदी जवळ आहे. जिथे कुठे तुम्ही उभे आहात तिकडे तुमच्या जवळ तो आहे. आपले डोळे बंद ठेवा, आत्म्याने त्याला बघा, कारण प्रभू आत्मा आहे. बघा त्याच्याकडे, तो किती प्रेमाने भरलेला आहे, दयेने भरलेला आहे, सामर्थ्याने भरलेला आहे. आम्हाला घाबरून जायचं नाही आहे, निराश आणि हताश व्हायचं नाही आहे, कारण आम्ही माणसावर नाही, जिवंत देवावर विश्वास ठेवला आहे. आम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे तो जीवनाचा प्रभू आहे आणि तो खरा आहे, तो विश्वसनीय आहे, तो आम्हाला सोडत नाही, टाकत नाही. म्हणून आपलं सगळं ओझं प्रभूच्या हातात द्या. तुमचे आजार, तुमचे दुःख, तुमचे कष्ट, तुमच्या वेदना सगळं प्रभूला समर्पित करा. प्रभूच्या हातात तुमचं ओझं द्या. तुम्ही चिंता करू नका, तुमची चिंता प्रभूवर सोपवा. तुम्ही काळजी आणि दगदग करू नका, तुमचं ओझं प्रभूवर सोपवा आणि त्याला सांगा, हे प्रभू, माझा तुझ्यावर विश्वास आहे, माझा तुझ्यावर विश्वास आहे, माझा तुझ्यावर विश्वास आहे. तू मला सोडणार नाहीस, मला टाकणार नाहीस. तू माझा प्रभू आहेस, माझा मुक्तिदाता आहेस, माझा तारणारा आहेस, माझा आधार आहेस, माझ्या हृदयाचा राजा आहेस. मी तुझ्यावर विश्वास ठेवला आहे.
कारण तू खरा आहेस, तू खरा आहेस, तू खरा आहेस. बघा त्याच्या प्रेमाकडे. आपल्याला वाचवण्यासाठी स्वर्ग सोडून तो या जगात आला. देव असून मानव झाला. आपली पापं, आपली सगळी घाणेरडी कामं प्रभूने स्वतःवर घेतली. तो अपमानित झाला, घायाळ झाला, रक्तबंबाळ झाला. आपली सर्व पापं त्याने स्वदेही वाहून नेली आणि क्रूसावर त्याने आपल्यासाठी बलिदान केलं. हा देवाचा निर्दोष आणि निष्कलंक कोकरा आपल्यासाठी बळी गेला. त्याने आपल्यासाठी स्वतःचं रक्त वाहिलं आणि त्याने वाहिलेल्या रक्ताने त्याने आपल्याला शुद्ध केलं. त्याच्यामुळे आपल्याला अनंत जीवनाची आशा मिळाली. त्याला बसलेल्या माराने आपण निरोगी झालो. त्याने वाहिलेल्या रक्ताने आपल्याला पाप क्षमा मिळाली. त्याच्या बलिदानामुळे आपल्यासाठी स्वर्ग उघडला गेला. धन्यवाद द्या त्याला. तो आपल्यासाठी क्रूसावर मरण पावला आणि मरणावर विजय मिळवून तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. आपल्या प्रभूने मरणाची सत्ता नाहीशी केली आहे. त्याने सैतानाला हरवलं आहे. आभार माना प्रभूचे. त्याला धन्यवाद द्या. आपले दोन्ही हात स्वर्गाच्या दिशेला उंच करा. हृदयातून सांगा, प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुझं प्रेम महान आहे, तुझी दया महान आहे, तुझी करुणा महान आहे. तू मला वाचवलास, मला नवीन जीवन दिलास, मला बरं केलास, मला क्षमा केलीस, मला अनंत जीवन दिला. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुझी स्तुती हो, तुझी स्तुती हो. तुझं नाव उंच हो, तुझं नाव उंच हो. जोरदार टाळ्या वाजवा. प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद 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 धन्यवाद. तुझे गुणराया
आणि आता प्रभू येशू समोर शांत होऊन आपलं हृदय उघडा. तो जीवनाचा प्रभू आहे, जीवन त्याच्या हातात आहे. आणि म्हणून नम्र होऊन आपलं हृदय उघडा, आपली पापं कबूल करा, त्याच्याकडून पाप क्षमा मिळवा, म्हणजे तो आपल्याला खरं जीवन देईल. सगळ्यात आधी आठवण करा की तुमच्या मनात कोणाबद्दल राग, द्वेष, कटुता आहे. आज त्या सगळ्यांना क्षमा करा. देवाने आज त्याच्या वचनातून तुम्हाला शिकवलं आहे की मनात राग बाळगणं ही आपल्यासाठी किती भयानक गोष्ट आहे. आज पवित्र आत्म्याने तुम्हाला या गोष्टीची खात्री करून दिलेली आहे. आणि म्हणून आज आपलं हृदय पूर्ण स्वच्छ करा, सगळा राग झाडून काढा. कुणीही असो, तुमचा नवरा, बायको, शेजारी, भाऊ, बहीण, सासू, सासरे, सून, जावई किंवा इतर कोणीही असतील ज्यांच्याबद्दल तुमच्या मनात राग राहिला आहे, तुम्हाला त्यांच्याशी बोलायला आवडत नाही, तोंड पण बघायला वाटत नाही, तुम्ही त्यांचा द्वेष करत आहात, क्षमा करा त्यांना. क्षमा करा, क्षमा करा. आज तुमच्या जीवनातलं हे दार सैतानासाठी बंद करा. त्या दुष्टाला हाकलून लावा. क्षमा करा. कोणी तुम्हाला कितीही त्रास दिला असेल, मोठं दुःख दिलं असेल, अपमान केला असेल, मोठं नुकसान केलं असेल, तरी आज त्यांना क्षमा करा. जोपर्यंत आपण दुसऱ्यांना क्षमा करणार नाही तोपर्यंत देवपिता आपल्याला क्षमा करणार नाही. तुमचे शत्रू, तुमचे वैरी, अपराधी, त्यांचे चेहरे डोळ्यासमोर आणा आणि खऱ्या मनाने बोला, प्रभू येशूच्या नावाने आज मी तुला क्षमा करत आहे. पूर्णपणे, संपूर्ण हृदयाने, संपूर्ण हृदयाने क्षमा करा. क्षमा करा. क्षमा करा. टच टच टच. आणि आता आपली स्वतःची पापं कबूल करा. देवाला सगळं माहिती आहे. जे आपण गुप्तपणे केलं, अंधारात केलं, ते पण त्याने पाहिलं आहे. काही लपवू नका. नम्रपणे पापं कबूल करा. मनातले वाईट विचार, डोळ्यांनी जे काही वाईट पाहिलं, तोंडातून जे जे वाईट निघालं, कुणाला शिव्या दिल्या, शाप दिले, निंदा केली, चेष्टा केली, व्यर्थ बोललात, खोटं बोललात, कबूल करा. जीवनातली वाईट कामं कबूल करा. चोरी करणं, व्यभिचार करणं, दुसऱ्यांचा खून करणं, फसवणं, लुबाडणं, अन्याय करणं, गर्वाने वागणं, स्वार्थाने वागणं, देवाला दोष देणं, लाच घेणं, लाच देणं कबूल करा. दारू, सिगारेट, तंबाखू किंवा कुठल्याही मादक पदार्थाचं सेवन तुम्ही केलं असेल, आपलं शरीर हे देवाचं अमोल असं वरदान आहे. मादक पदार्थ सेवन करून तुम्ही हे वरदान खराब केलं असेल, कबूल करा. बहिणींनो, तुम्ही आपल्या नवऱ्याच्या आज्ञेत राहत नसाल. भावांनो, तुम्ही बायकोवर खरं प्रेम केलं नसेल, तिला मारहाण केली असेल, अपमान केला असेल, तिचा द्वेष केला असेल, आपले वृद्ध आईवडील, सासू सासरे यांचा तुम्ही सन्मान केला नसेल, सेवा केली नसेल, मुलांनो, तुम्ही आईवडिलांचं ऐकत नसाल, त्यांना फसवत असाल, कबूल करा. पाप कबूल करा. पाप कबूल करा. देवासमोर आपली पाप उघड करा. त्याला सांगा, होय प्रभू, मी कबूल करतोय, मी ही पाप केली आहेत, माझ्याकडून ही पाप झाली आहेत, मला मान्य आहेत, कबूल आहेत, माझं प्रत्येक पाप मला कबूल आहे. टच टच टच.
आणि आता आपल्या पापांसाठी रडा आणि पश्चाताप करा. देवाला पश्चातापी हृदय आवडतं. पापांसाठी रडणारं हृदय देवाला आवडतं. अश्रू ढाळा. देवासमोर रडायची लाज बाळगू नका, कारण तोच आपला जीवनदाता आहे. तोच आपला तारणारा, वाचवणारा आहे. अश्रू ढाळा. स्वतःला दुःख होऊ द्या. आपण केलेल्या सर्व वाईट कामांसाठी स्वतःला दुःख होऊ द्या. त्याला सांगा, हे प्रभू, मी एक पापी व्यक्ती आहे. खूप पापं मी केली आहेत. मला दुःख होत आहे. मला वाईट वाटतं आहे. मी पापी आहे. प्रभू, मी पापी आहे. मी महापापी आहे. आणि आता आपल्या पापांची प्रभू येशूजवळ क्षमा मागा. आठवण करा की आपल्याला पाप क्षमा देण्यासाठी आपल्या प्रभूने कसं बलिदान केलं आहे. त्याने आपल्यासाठी किती रक्त ओतलं आहे त्याची आठवण करा. आत्म्याच्या डोळ्याने प्रभू येशूच्या क्रुसाकडे बघा. आपले हात उंच करा आणि हृदयातून त्याला हाक देऊन सांगा, प्रभू येशू, मला क्षमा कर. मला क्षमा कर. मला क्षमा कर. मी पापी आहे. प्रभू, मी पापी आहे. मी महापापी आहे. माझं पाप्यावर दया कर. माझं पाप्यावर दया कर. दया कर माझ्यावर. मला क्षमा कर. तुझ्या रक्ताने मला धुवून काढ. तुझ्या रक्ताने मला शुद्ध कर. प्रभू, दया कर. दया कर. माझं पाप्यावर दया कर. मला क्षमा कर. क्षमा कर. हे प्रभू, मला क्षमा कर. आणि आता विश्वासाने आजारी भागावर हात ठेवा. एका क्षणात प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करून बरा करेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. ही प्रभूची वेळ आहे. ही प्रभूची घटका आहे. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जावोत. शरीरातल्या गाठी नष्ट होत. शरीरावरचे डाग नष्ट होत. जखमा सुकून जावोत. सूज निघून जावो. तुटलेली हाडं जोडली जावोत. मानसिक आजार प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट हो. तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव जो सैतानाने बांधून ठेवला आहे, प्रभू येशूच्या नावाने ते सर्व अवयव या क्षणाला मुक्त होत. मुक्त होत. आंधळे पाहायला लागोत. मुके बोलायला लागोत. बहिरे ऐकायला लागोत. लंगडे चालायला लागोत. कुष्ठरोगी शुद्ध होत. पक्षघाती उठवले जावोत. ज्यांच्यामध्ये अशुद्धात्मे आहेत त्या सर्व अशुद्धात्म्यांनो प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. ज्यांना नोकरी नाही आहे त्यांना प्रभू नोकरी देऊ. ज्यांचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर प्रभूचे आशीर्वाद देऊत. ज्यांच्याकडे घर नाही आहे त्यांना प्रभू घर देऊ. ज्यांना मूलबाळ नाही आहे त्यांना प्रभू मूल देऊ. जे कर्जबाजारी आहे ते कर्जातून मुक्त होत. जे व्यसनाधीन आहे ते व्यसन मुक्त होत. ज्यांच्या घरात भांडणं आहेत त्यांच्या घरात प्रभू येशूची शांती येवो. तुमच्या जीवनातील आणि कुटुंबातील प्रत्येक आजार, दुःख, संकट प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाऊ आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद देवोत. जोरदार टाळ्या वाजवा. प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद 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 स्वर्गीय पित्या. धन्यवाद हे महान पित्या. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद पवित्र आत्म्या. धन्यवाद प्रभू. धन्यवाद. हालेलुया. 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 आशीर्वादासाठी दोन्ही हात उंच करा आणि याच वेळेला घरून आणलेलं तेल, पाणी, रुमाल आणि तर ज्या वस्तूंवर तुम्हाला आशीर्वाद हवा आहे त्या देखील हातात धरून उंच करा. प्रभू येशू त्यावर आता आशीर्वाद देईल.
तुम्हा सगळ्यांवर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. तुम्ही जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल. तुम्ही जसं बोलाल तसं घडेल. तुमच्या मनातील इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डाव पेचांपासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल. तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब प्रभू येशूच्या महान आशीर्वादाने भरून जाईल. आमेन. ज्यांना देवाचं काम करायचं आहे आणि सामर्थ्य हवं आहे, तुम्ही विश्वासाने दोन्ही हात उंच ठेवा. तुम्हा सगळ्यांवर पवित्र आत्मा उतरो. हात खाली करा. आता आपण तारणाची म्हणजे आत्म्याच्या मुक्तीची प्रार्थना घेणार आहोत. ही पापक्षमा आणि स्वर्ग प्रवेशाची प्रार्थना आहे. तुमच्यापैकी ज्यांनी प्रभू येशूचा स्वीकार केला नाही आहे, तुम्हाला जर आज येशूला आपल्या हृदयात घ्यायचं असेल आणि तारण मिळवायचं असेल तर हात जोडा, डोळे बंद करा आणि माझ्या मागे ही प्रार्थना बोला. हे प्रभू येशू, आज मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे. मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून जगात आलास. तू माझ्यासाठी क्रूसावर मरण पावलास. हे प्रभू येशू, आज माझ्या हृदयात मी तुझा स्वीकार करत आहे. तू माझा प्रभू आहेस. तू माझा मुक्तिदाता आहेस. हे प्रभू येशू, मी पापी आहे. मला क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ. आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता आपण शेवटचं गाणं घेणार आहोत. प्रभुचे